नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, कोकणात साजऱ्या होणाऱ्या शिमगा उत्सवात संकासूर हा एक अतिशय महत्त्वाचा आणि रंजक पात्र असतो. शिमग्यातील खेळ, नृत्य, लोकनाट्यात संकासुराचा भाग लोकांना खूप आवडतो. आता संकासूर म्हणजे कोण? पुराणकथानुसार संकासूर हा एक राक्षस होता. कथेनुसार त्याने वेद चोरून समुद्रात लपवले होते. त्यामुळे जगात अंधार आणि अराजक निर्माण झाले होते. तेव्हा विष्णू यांनी मत्स्य अवतार घेऊन शंकासुराचा वध केला होता आणि वेद परत आणले. शिमग्यातील शंकासुराची भूमिका काय आहे? कोकणातील शिमगा उत्सवात संकासूर आणि विष्णू यांच्यातील संवाद व नाट्य सादर केले जातात. त्यांची वैशिष्ट्य म्हणजे संकासूर रंगीबेरंगी वेशात येतो. चेहऱ्यावर मोठा मुखवटा किंवा रंग लावतो. प्रेक्षकांशी विनोदी संवाद, गावातील घडामोडीवर टोमणे आणि विनोद. शेवटी विष्णू आणि संकासूर यांचा प्रसंग असतो. संकासूर लोकांना का आवडतो? तर खूप विनोदी संवाद करतो, लोकांना हसवतो, गावातील लोकांशी थेट बोलतो, काही वेळा सामाजिक संदेश देखील देतो. म्हणूनच शिमग्यात संकासुराचा खेळ म्हणजे गावासाठी मोठं मनोरंजन असतं. कोकणात शिमगो म्हणजे फक्त रंग, नाच आणि होळी नाही, तर ती आहे परंपरा, लोककला आणि गावाच्या आठवणीतील उत्सव आहे. या शिमग्यात एक पात्र असं असतं जे लोकांना हसवतं, चिमटे काढतं, कधीकधी विचारही करायला लावतं. तो म्हणजे संकासूर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संकासुराविषयी खूप काही जाणून घेणार आहोत. शिमग्यातील संकासूर कोण आहे, त्याची कथा काय आहे आणि कोकणात त्याचा खेळ इतका लोकप्रिय का आहे? तर कोकणातील शिमगा हा अत्यंत जुना लोकोत्सव आहे. गावागावातील खेळ, नृत्य, नाट्य आणि पारंपरिक सोंगे सादर केली जातात. यामध्ये राधाकृष्ण, वीरपुरुष, देवदेवता आणि राक्षसांची सोंगे अशी अनेक पात्र दिसतात. पण त्यात जास्त वेधून घेते ते म्हणजे संकासुराचं सोंग. पुराणानुसार संकासूर हा बलवान राक्षस होता. कथेनुसार त्याने 4ही वेद चोरले आणि समुद्रात लपवले. वेद नसल्यामुळे जगात अंधकार आणि अराजक निर्माण झालं. तेव्हा विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला, समुद्रात जाऊन संकासुराचा पराभव केला आणि वेद पुन्हा मानवजातीला परत मिळवून दिले. हीच कथा पुढे शिमग्याच्या खेळामध्ये जिवंत ठेवली गेली. शिमग्यात संकासुराचं सोंग खूप खास असतं. त्याची वैशिष्ट्ये म्हणजे मोठा आणि भयानक मुखवटा, रंगीत कपडे, हातातील काठी किंवा तलवार आणि जोरदार आवाजात संवाद. पण गंमत म्हणजे तो फक्त राक्षस नसतो, तो असतो गावाचा विनोदी कलाकार. संकासूर लोकांमध्ये येतो आणि थेट प्रेक्षकांशी संवाद साधतो. तो कधी गावातील लोकांवर विनोद करतो, कधी राजकारणावर टोमणे मारतो आणि कधी सामाजिक प्रश्नावर भाष्य करतो. त्याच्या संवादामुळे संपूर्ण गाव हसून लोटपोट होतं. म्हणूनच शिमग्यातील संकासूर हा फक्त राक्षस नसून हा एक लोकसंस्कृतीचा आरसा आहे. शिमग्यातील शेवटचा भाग असतो विष्णू आणि संकासुराचा सामना. जेव्हा विष्णू संकासुराला आव्हान देतात, तेव्हा दोघांमध्ये संवाद आणि नाट्य रंगतं. शेवटी विष्णू संकासुराचा पराभव करतात. हा प्रसंग सांगतो की वाईटावर नेहमीच चांगल्याचा विजय होत असतो. अशा प्रकारे हा संकासूर
आजच्या आधुनिक काळातही कोकणातील अनेक गावांमध्ये ही परंपरा जपली जाते. तरुण पिढी ही उत्साहाने संकासुराचे सोंग घेते आणि शिमग्याची परंपरा पुढे नेत आहे. ही फक्त कला नाही तर कोकणच्या संस्कृतीची ओळख आहे. शिमगा म्हणजे कोकणचा आत्मा आणि त्या आत्म्यात हास्य, नाट्य, परंपरेचा रंग भरतो तो हा संकासूर. तर तुम्हाला कोकणातील अशा अजून परंपराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कारण कोकणाच्या मातीतील अशा अनेक कथा अजून बाकी आहेत. खरंच मित्रांनो, हा संकासूर गावातील लोकांना, आजूबाजूच्या लोकांना खूप हसवत असतो, अनेक विनोद करत असतो. सामाजिक प्रश्न असोत, शैक्षणिक प्रश्न असतो, गावाचे प्रश्न असतो, हे विनोदाच्या माध्यमातून, अगदी टोमण्याच्या माध्यमातून गावातील लोकांसमोर मांडत असतो. हा संकासूर जरी पुराणात राक्षस होता, पण आता तो एक विनोदी कलाकार, एक विनोदी कला म्हणून सादर केली जाते. अतिशय सुंदर असे हे पात्र आजही कोकणाच्या तळागाळात हा संकासूर खूप प्रसिद्ध आहे. अतिशय हिरिरीने भाग घेणारे हे कलाकार, खरंच मित्रांनो, या संकासुराचं जे पात्र रंगवतात त्यांना खूप मानलं पाहिजे. कारण अतिशय जाड कपडे घालून हे दिवसभर जाड कपडे आणि असलेला जाड मुखवटा, फक्त डोळ्याची जागा त्यामार्फत बाहेरील बघून नाकही जवळजवळ बंद असतं, अशा परिस्थितीत ते हे पात्र जागवत असतात. ते पात्र अतिशय उत्तमरित्या जगत असतात. त्याचा हा सुंदर असा नमुना म्हणजे आपला संकासूर. मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी हे जे काही नियम केलेले आहेत, हे जे काही रूढी परंपरा केले आहेत, ते आपल्या एकूणच फायद्यासाठी आहेत. या परंपरेच्या, या रूढीच्या मार्फत जे काही संदेश दिले आहेत ते संदेश महत्त्वाचे आहेत. संकासुराचा वध म्हणजेच वाईटावरती चांगल्याने केलेली मात समजा, वाईट गोष्टीवर चांगल्या गोष्टीने केलेली मात समजा. संकासुराचा वध असो किंवा इतर गोष्टी असो, तर अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही एक लोककला आहे. लोकांना विविध प्रश्नांच्या मार्फत, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि इतर राजकीय प्रश्न या हाताळण्याची ताकद या कलावंतामध्ये असते, या संकासुरासारख्या कलावंतामध्ये असते. आणि आपली ही संस्कृती, आपले हे वैभव जपण्याची ही कला म्हणजेच आपलं एक सोन्याचा उदय म्हणावा असो, एक अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ही वाट असोत, अशी अतिशय उत्तमरित्या आजही ही लोककला गावागावामध्ये जपली जाते. तर मित्रांनो, असा होता संकासुराविषयी हा व्हिडिओ. मित्रांनो, आपल्या कोकणातील असेच काही व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या कोकणातील अनेक गोष्टी आपल्या जगासमोर येतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि संकासुराविषयी थोडीफार माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, या शिमग्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेतच. जवळजवळ शिमगा आता संपत आला आहे, परंतु ज्या आपल्या या कला आहेत त्या कला आपण विसरता कामा नयेत. परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चप्पल पण अरे चप्पल आता चप्पल